साताऱ्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या ठोसेघरचा धबधबा पाहायला अगदी जिल्हाभरातून पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात हजेरी लावत असतात। पर्यटकांच्या आकर्षणाचा हा केंद्रबिंदू आता ओसंडून वाहू लागलाय। पावसाचा जोर वाढल्यानंतर या धबधब्याचे अनोखं आणि मनमोहक रूप हे पर्यटक आता पाहण्यासाठी गर्दी करतायत। माथेरानकरांची तहान भागवणारा तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि जून महिन्यापर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे हा तलाव जवळपास कोरडा झालेला होता। जूनअखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र पाणीसाठा अपेक्षे इतका वाढला नव्हता। जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आणि गेल्या 24 तासात तब्बल 408 मिलीमीटर अतिवृष्टी झाल्यामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे माथेरानकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि पाणीटंचाईची चिंता आता दूर झाली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील ऐतिहासिक असा वसंतगड किल्ला हा धुक्याच्या दाट चादरीमध्ये हरवलेला आहे। डोंगरांमधून वाहत आलेल्या धुक्यामुळे संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झाला आहे। वसंतगड परिसरातील कृष्णा कोयना नदीकाठ आणि डोंगर रांगा धुक्यामध्ये हरवल्यात आणि दृश्य पर्यटकांना विशेष आकर्षित करत आहे। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या वसंतगडावरती येत असतात। इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा आता वेगाने वाढतोय। अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय, ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे अतिरिक्त पाणी जे आहे ते मुळा धरणाकडे वाहू लागले आणि मुळा धरणात सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे। दुसरीकडे भंडारदरा धरणातील पाणीसाठा 30% पोहोचलाय आणि गेल्या 24 तासात तब्बल 218 MCFT नव्या पाण्याची आवक झाली आणि निळवंडे, आढळा आणि वाकी धरणातील पाणीसाठा वाढतोय। नदी नाले आता दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।